विरारच्या नवापूर परिसरातील 7C रिसॉर्टवर जी मारहाण झाली होती त्या प्रकरणी 12 आरोपींना नारनाळा पोलिसांनी अटक केली होती आणि या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। आज हॉलिडे कोर्ट होतं, या कोर्टामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पुन्हा 1 दिवसांची जी पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलिसांनी 5 दिवस पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने ती अमान्य केली। न्यायालयाने जेव्हा पोलिसांना विचारलं की 5 दिवसांची पोलीस कोठडी कशासाठी हवे, त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की प्रत्यक्षात चेनच्या साहाय्याने जो मयत इसम आहे त्याला मारहाण झाली आणि त्याची शोधाशोध करायची आहे, त्या चेनची शोधाशोध करायची आहे, घटनास्थळावरून काही कपडे शोधायचे आहेत, त्यासाठी आम्हाला ही पीसी पाहिजे आहे। परंतु न्यायालयाने ही नाकारली आणि फक्त 1 दिवसांची पोलीस कोठडी ही 12ही आरोपींना दिलेली आहे। आणि सध्या हे जे रिसॉर्ट मालक आहेत किंवा 12 आरोपी आहेत यांच्या बाजूने सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उभे राहिलेले आहेत। काँग्रेसचे विजय पाटील देखील उभे राहिलेले आहेत, बहुजन विकास आघाडी देखील तेवढा ताकदीने उभे आहेत, मिलिंद खानोलकर देखील ताकदीने उभे आहेत। त्यामुळे सिंपती जी आहे त्यांना राजकीय पक्षांची मिळालेली आहे। तर दुसरीकडे यांची बाजू जी आहे ॲडव्होकेट दिगंबर देसाई यांनी मांडलेली आहे की परंतु हार्ट अटॅक येऊन किंवा हृदयविकाराचा झटका येऊनच मृत्यू झाल्याचा जे आहे दिगंबर देसाई यांनी न्यायालयामध्ये सांगितलेले आहे। आणि राजू तांडेल देखील उपस्थित होते, ते मच्छीमारांचे नेते आहेत, त्यांनी देखील न्यायालयामध्ये उपस्थित राहिले होते। या संपूर्ण प्रकरणावर ॲडव्होकेट दिगंबर देसाईंचं नेमकं काय म्हणणे आपण ऐकूयात। बेसिकली ह्या ज्या फॅक्ट्स आणि CCTV फुटेज जे आपल्या समोर आहे हे सगळं पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते या प्रकरणामध्ये। हे प्रकरण म्हणजे ॲक्च्युली हा फक्त एक ॲक्सिडेंटल डेथ आहे, ॲक्सिडेंटल डेथ आहे। आणि फुटेज पाहिल्यावर आपल्याला कम्प्लिटली दिसतं की रिसिव्हिंग एंडवर अक्यूज नंबर 1 आहे, त्यालाच मारहाण झालेली आहे। तर इथे कुठल्याही प्रकारे हे जे मर्डर आणि कल्पिबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे सदोष मनुष्यवध आणि खून ही जी 2 कलमं लावली आहेत ते नवीन कायद्याप्रमाणे 105 आणि 103(1)(2 तर ही जी कलमं लावलेली आहेत ही या प्रकरणामध्ये कधीच लागू शकत नाहीत असं बचाव पक्षाचं म्हणणं आहे। आणि त्याबद्दल आम्ही त्या अनुषंगाने बेलेबल स्वरूपाचा हा जामीनपात्र गुन्हा असलेली ही घटना आहे, तरीसुद्धा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सनी याच्यामध्ये ही 2 कलमं जी लावलेली आहेत ती चुकीची लावलेली आहेत असं प्रामुख्याने प्रकर्षाने आमचं म्हणणं होतं कोर्टासमोर। आणि जर बेलेबल ऑफेन्सचा ही घटना असेल तर पोलीस कस्टडी वगैरे गोष्टीच होऊ शकत नाही, कारण बेलेबल ऑफेन्समध्ये जामीन हा कायद्याप्रमाणे हा आरोपीचा हक्क आहे। तर त्याबद्दल मेन विवेचन केलं गेलं होतं। PCसाठी जे काय मागितलं होतं त्या मागण्यापैकी एकही मागणी ही कायदेशीरपणे सुदृढ किंवा व्हॅल्युएबल वाटतच नव्हती, कारण याच्यात जी रिक्षा आहे ती रिक्षा ॲडमिटेड पोझिशन आहे की ॲक्सिडेंटल एक रिक्षा रिव्हर्स घेताना लागलेलं होतं त्या मुलाला, रिक्षा जप्त केलेली आहे। याच्यात चेन इन्व्हॉल्वमेंट चेनने मारलं अशी एक कहाणी सांगितली जाते, परंतु CCTV फुटेजमध्ये चेनचा वापर केलेला आपल्याला दिसतच नाही आहे। तरीसुद्धा चेनची रिकव्हरी दाखवली गेली आहे। त्यामुळे रिकव्हरी पॉईंटमध्ये आता काहीच नाही आहे। एक तद्दन तकलादू कारणासाठी पोलीस कस्टडीसाठी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी इन्सिस्ट केलं आणि ती होती मेडिकल चेकअप करायचा आरोपींचा। आता गेले 5 दिवस आरोपी मेडिकल यांच्या कस्टडीमध्ये आहेत। ऑलरेडी याच्यामध्ये मेडिकल चेकअप तर वेळोवेळी होत असतो, पहिल्यांदा अरेस्टच्या वेळी तर होतच असतो, तरीसुद्धा अशा तकलादू कारणासाठी पोलीस कस्टडी मागण्यात आली होती आणि अल्टिमेटली कोर्टाने 1 दिवसाची त्यांना ती मान्य केली। ॲक्च्युली ह्या सगळ्या केसमध्ये हे सगळं तुमची मीडिया ट्रायलच झालेली आहे, हे सगळं एवढं मोठं प्रकरण असं झालेलं आहे। त्यामुळे एक साधं प्रकरण असूनसुद्धा इथे 103, 105चा भरणा केलेला असल्यामुळे नाहक या प्रकरणाला एक खोटं मोठेपण दिलं जातं आहे। नाही CCTV हा तुम्ही लोकांनी सगळ्या चॅनलवाल्यांनी कम्प्लिटली दाखवलेला आहे, तुम्हीच बघा तुम्हाला कळेल। याच्यामध्ये इट इज ॲक्सिडेंटल एक डॅश झालेला आहे दुसऱ्या मुलाला, त्या अनुषंगाने ही जी कंप्लेनंट पार्टी आहे तेच लोक त्या रिक्षावाल्याला मारत आहेत। याच्यामध्ये काय बघायचं काय दुसरं, तुम्हीच सर्वांना दाखवलेलं आहे। माझं नाव राजू तांडेल आहे, मी मच्छीमार स्वराज्य समिती या संघटनेचा अध्यक्ष आहे। ज्या पद्धतीने सर्वश्रुत आहे की विरार पश्चिम नवापूर येथे 7C रिसॉर्ट ह्याच्यावर जी पर्यटक आले होते आणि त्या पर्यटकांच्या एका मुलाला रिक्षावाल्याचा धक्का लागल्यामुळे त्याच्यात राग त्यांना निर्माण झाला व त्या रागामुळे त्यांनी त्या रिक्षावाल्याला मारहाण केली व त्या मारहाणीतून
मारहाणीनंतर त्या बाचाबाचीमध्ये त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूचं संपूर्णपणे खापर त्या रिसॉर्टवाल्यांवर त्यांनी फोडलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आज काय कोर्टाने सांगितलं आहे? मेहरबान कोर्टाने आज संपूर्ण जी गोष्ट आहे ती व्यवस्थित ऐकून घेतलेली आहे. आमचे जे वकील होते दिगंबर देसाई व फरगोज यांनी व्यवस्थित बाजू मांडून घेतलेली आहे. पण तरीसुद्धा कोर्टाने पोलिसांना एक आणखीन थोडंसं इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून 1 दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे. त्याप्रमाणे उद्या पुन्हा कोर्टात MCRसाठी हे प्रकरण चालणार आहे. गावामध्ये आता माहोल काय माहोल गावामध्ये लोकांचा एवढा रोष आहे याबद्दल की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी तातडीने ह्या सगळ्या प्रकरणात जी फक्त एक ॲक्सिडेंटल केस होती व ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे अशा व्यक्तीला जो ठाण्याचा असल्याकारणाने त्यांच्या मतदारसंघातला असल्याकारणाने त्यांनी जी तातडीने कारवाई केलेली आहे त्याबद्दल लोकांचा एवढा रोष आहे की मुख्यमंत्री हा सर्वसामान्य जनतेचा असताना पूर्ण महाराष्ट्राचा असताना त्यांनी असा आतताईपणा करून कशा पद्धतीने मच्छीमारांना त्रास देण्यासाठी व त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी ही ऑर्डर देऊन त्यांनी ज्या पद्धतीने सामान्य जो गुन्हा जो 323 324 या प्रकरणाचा होऊ शकतो त्याच्यावर त्यांनी 302 सारखा मोठा कलम लावून व रातोरात म्युन्सिपाल्टीला आदेश देऊन त्यांनी रात्रीच्या पोटात त्यांनी संपूर्ण डिमॉलिश होत्याचं नव्हतं टाकून जमीनदस्तो करून टाकलेलं आहे. ह्याच्याबद्दल लोकांचा खूप उद्रेक आहे, राग आहे, मनस्ताप आहे आणि खूप चीड आहे. नाही, हा आज जो न्यायालयीन मुद्दा आहे 302चा, हा खरं तर त्यांच्यावर अन्यायकारकच आहे. न्याय व्यवस्था आहे, अधिकार त्यांचे आहेत, परंतु ज्या पद्धतीने हा 302 लागलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. याच्यासाठी न्यायालयाची लढाई एका बाजूला चालू आहे, परंतु सरकार दप्तरी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या दप्तरी आमचं आंदोलन संघर्ष चालू राहणार आहे आणि विनंती त्यांच्याकडे राहणार आहे की आपण सरकारी पातळीवरनं 302चं कलम हे बाजूला करावं आणि आमच्या भूमिपुत्राला न्याय द्यावा.